नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. 8व्या वेतन आयोगामध्ये कर्मचारी आणि पेन्शनधारकाबाबत अतिशय महत्त्वाची बातमी. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 8व्या वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील सविस्तर आकडेवारी खालीलप्रमाणे जाणून घेऊयात. नुकतेच 8वा वेतन आयोग संदर्भात झालेल्या बैठकीत 8वा वेतन आयोग प्रत्यक्ष लागू करण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. 8वा वेतन आयोगास 18 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. म्हणजेच मे-जून 2027 पर्यंत कामकाज करण्यास मुदत आहे. परंतु त्यानंतर सदर 8वा वेतन आयोग समितीने सादर केलेल्या अहवालाची पडताळणी मंजुरी नोव्हेंबर 2027 पर्यंतचा कालावधी निघून जाणार आहे. यामुळे 8वा वेतन आयोग विलंबाने लागू होईल. 8वा वेतन आयोग दिनांक 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू केला जाणार असल्याने यामध्ये मूळ वेतन, महागाई भत्ता, थकबाकी दिली जाणार आहे. HRA-TA भत्ते, परंतु HRA वाहन भत्ता हे भत्ते पूर्वलक्षी प्रभावाने दिले जात नसल्याने सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. हा नुकसान प्रामुख्याने 8वा वेतन आयोग विलंबाने लागू होत असल्याने होणार आहे. त्याशिवाय इतर देय भत्ते जसे प्रोत्साहन भत्ता, गणवेश भत्ता, धुलाई भत्ता अशा प्रकारचे भत्ते पूर्वलक्षी प्रभावाने दिले जात नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक नुकसान होणार आहे. धन्यवाद.